मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, चॅनल सबस्क्राईब करून पुढे जा. गेली काही दिवस सातत्याने एक मुद्दा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झालं आहे. हे अधिवेशन घेण्यामागचा हेतू जो आहे तो गेली काही वर्ष म्हणजे अनेक वर्ष शासनाकडून सफल होत नाही आहे. नागपूरचं अधिवेशन म्हणजे निव्वळ एक सहल या पद्धतीचा कार्यक्रम होतो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून येणाऱ्या सगळ्या आमदारांचा, अधिकाऱ्यांचा, IAS, IPS उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा एक फार सहल होते. त्याचा परिणाम मात्र विदर्भाच्या विकासावर सातत्याने विदर्भ आणि हा प्रदेश माघारी येण्यात होतो आहे. साधारणतः एका माहितीप्रमाणे या नागपूरच्या 2 आठवड्याच्या 3 आठवड्याच्या अधिवेशनासाठी एक 10-15 दिवस अगोदरच विधिमंडळ अर्ध सरकार नागपुरात आलेलं असते. 150-200 ट्रक मंत्रालयातून विधिमंडळातून सगळं सामान, फाईल्स, साहित्य वगैरे आणलं जातं. म्हणजे साधारणतः 1-1.5 महिन्याचा हा कार्यक्रम प्रत्यक्ष आपल्याला 3 आठवड्याचा दिसत असला, 10 दिवसाचा दिसत असला तरी त्याच्या मागे 1-1.5 महिन्याची सगळी मेहनत असते. आणि साधारणतः 500 ते 700 कोटी रुपये शासनाचे अधिकृत यावर खर्च होतात. आणि एवढा सगळं खर्च, हा दिसणारा खर्च, अप्रत्यक्ष त्याच्या मागे त्याच्या दुप्पट तिप्पट खर्च, एक 2-3 हजार कोटी जर खर्च प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या या अधिवेशनावर होत असतील या निमित्ताने, आणि विदर्भाच्या हातात काहीच लागत नसेल तर हे अधिवेशन घेण्यात काही अर्थ नाही. ही भूमिका वारंवार मी मांडलेली आहे. अनेक विदर्भवाद्यांनीसुद्धा ती भूमिका मांडलेली आहे. नागपुरात होणारं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन न घेता या 11 जिल्ह्याला दरवर्षी एका जिल्ह्याला 500 कोटी रुपये जर सरकारने दिले तर मला वाटते येणाऱ्या 5 वर्षात, येणाऱ्या 10 वर्षात त्या जिल्ह्यांमधला विकासाचा अनुशेष भरून निघून काहीतरी कामं मार्गी लागतील अशा पद्धतीची अपेक्षा लोकांची आहे. पण ते पूर्ण होत नाही. ते सरकारला करायचं नाही. अधिवेशनाचा नागपूर कराराप्रमाणे, अकोला कराराप्रमाणे विदर्भात तुमचं काहीतरी अधिवेशन थातूरमातूर घेतो आहे असं दाखवायचं आणि मग प्रत्यक्षात विदर्भातल्या सगळ्या नागरिकांच्या आणि तिथल्या प्रश्नांना पानं पुसायची आणि मग निघून जायचं. इथल्या विदर्भवाद्यांची ती भूमिका झाली आहे, पत्रकारांची ती भूमिका झाली आहे, आंदोलकांची ती भूमिका झाली आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला परवा आलेला. विदर्भात राहणाऱ्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये याच्याविषयी प्रचंड चीड आहे, परंतु तो कोणी व्यक्त करत नव्हते. ती चीड देशोन्नतीचे संपादक, मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केली. ते विधानसभेच्या पत्रकार गॅलरीमध्ये बसलेले असताना मराठा आरक्षणावर चर्चा सुरू होती आणि कोणीतरी आमदारानं अध्यक्षांना विचारलं की आणखी किती लोक बोलणार आहेत. म्हणजे तालिका सभापती म्हणून चेतन तुपे होते. त्या तुपेंनी सांगितले की आणखी 40 लोक यावर बोलायचे आहेत. तर पत्रकार गॅलरीत बसलेल्या प्रकाश पोहरेंचा अंगाचा तिळपापट झाला आणि त्यांनी पत्रकारांच्या त्या गॅलरीमधूनच सरकारला आणि आमदारांना उद्देशून काही गोष्टी बोलायला सुरुवात केली की हे नाटकं बंद करा वगैरे. त्यांचा तिळपापट झाला. कारण आणखी जर 40 आमदार बोलायचे असतील आणि येणारे 3 दिवस अधिवेशन राहिलं असेल तर मराठा आरक्षणाच्या याच विषयावर चर्चा होईल आणि प्रत्यक्षात विदर्भातला कुठलाही प्रश्न तडीस लागणार नाही. खरं म्हणजे प्रकाश पोहरेंचा हा मार्ग हा अयोग्य होता टेक्निकलदृष्ट्या, हे जरी आपल्याला समोरून दिसत असलं तरी त्यामागे त्यांची भावना मात्र, हेतू मात्र शुद्ध होता, तो करेक्ट होता, तो प्रामाणिक होतं हे आपल्या लक्षात येते. मग प्रकाश पोहरेंना ताबडतोब सुरक्षा रक्षकांनी, कारण की सगळे आमदार तिकडे बघायला लागले की हा प्रेक्षकातला पत्रकार गॅलरीतला कोण माणूस आहे की जो आपल्यावर खोळतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो, समज देतो आहे. लगेच सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं, खाली आणलं, अध्यक्षांच्या केबिनमध्ये वगैरे नेलं. मग नंतरचं ते नाटकं सगळी झाली. प्रकाश पोहरेंची भूमिका या संदर्भात काय होती? पोलिसांनी साधारणतः त्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर ते काय म्हणाले आपण बघू. म्हणजे हे यांचं आज बोलणं होणार नाही. म्हणजे उद्याचा दिवस हे आरक्षणात गमावणार. म्हणजे 4 दिवस आरक्षण, नंतर त्या आरक्षणावर उत्तर होणार. म्हणजे अख्खं अधिवेशन तुम्ही म्हणजे म्हणायला तुम्ही 14 दिवस, त्याच्यातले 4 रविवार गेले, सुट्या गेल्या, म्हणजे 10 दिवस, आणि त्याच्यातले तुम्ही 4 दिवस कशात गमावणार? ह्याच्यातून 2 दिवस गेले तुमचे शोक प्रस्तावात. म्हणजे 3-4 दिवसाचा तमाशा करायला विदर्भात येतात हे सर्व. आणि या संदर्भात वॉर्निंग दिली होती आम्ही की या वेळेला विदर्भाच्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न घ्या.
आमचे जर प्रश्न संपले असतील तर बाकीच्यांनी जरूर त्यांचे प्रश्न विचारावे आणि त्याच्यानंतर जर इथं विदर्भाचे आमदार गप्प राहत असतील या सगळ्या संदर्भामध्ये आणि बाकीच्या लोकांना बोलू दे, बाकीच्या आमदारांचं मी अभिनंदन करतो की ते इथं येऊनही त्यांचे प्रश्न मांडतात. नालायक आमचे विदर्भाचे आमदार आहेत, त्यांनी ह्याच्यावर मी त्यांना नालायक म्हटलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल करावा, मी फेस करायला तयार आहे. तुम्ही गॅलरीत गोंधळ घातला असं त्यांचं म्हणणं आहे. गॅलरीत गोंधळ नाही घातला. हे जेव्हा त्यांनी 40 नावं घेतलीत ना की अजून एवढे लोक पण बोलायचे आहेत आणि अपक्ष अजून वेगळे आहेत म्हणे, तर त्याच्यामुळे माझं म्हणजे तळपायची मस्तकात गेली की अजून मग याचा अर्थ हे 2 दिवस याच्यावर गमावणार आहेत साधं सरळ. आणि मी अशी माहिती घेतली की अर्धे लोक निघून गेलेले आहेत तिथून ऑलरेडी विमानाच्या फ्लाईटनी. तुम्हाला थांबवण्यात काय आलं इथे? नाही थांबवलं म्हणजे आता ते त्यांचं प्रोटोकॉल आहे ना. जर गॅलरी विधानसभा तालिका अध्यक्षांनी तुमच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. साहेब त्यांनी कारवाई करावी, त्याच्यावर माझ्यावर हक्कभंग दाखल करावा, मला तुरुंगात टाकावं, त्या सगळ्या गोष्टी फेस करायला मी तयार आहे. आय डोंट केअर. मी याच्या अगोदरही अनेक हक्कभंग केले आहेत. मी आतापर्यंत 40 वेळेला तुरुंगात गेलो आहे, 6 वेळेला हातकड्या घातलेल्या आहेत, 200 दिवस तुरुंगात घालवलेले. आय डोंट केअर. पब्लिक मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी आलो नाही. मी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या सुरू आहेत, विदर्भात 14 आत्महत्या रोज होत आहेत, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. अवकाळी पावसाने एवढं नुकसान झालं त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. फालतू प्रश्न इथं विचारतात. आले कशाला विदर्भामध्ये? विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भात 6 आठवड्याचं अधिवेशन 6 दिवसानंतर तर त्याच्यात तमाशे करतात. हे जर इथं चालू द्यायचं, बाकीचे आमदार चालू द्यायचे, मी चालू देणार नाही. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे आणि त्याच्यावर मी बोलतोय. याच्या संदर्भामध्ये या संदर्भात काही कारवाई झाल्या, याच्यावर किती माझ्यावर काय म्हणतो त्याला गुन्हे दाखल झाले, तुरुंगात टाकायचं असतं, मी त्यांना सांगितलं तुरुंगात टाकायचं, तुरुंगात टाका, मी जमानत घेणार नाही हेही सांगितलं. आय एम रेडी टू शीट टू बघितलं पत्रकार प्रकाश पोहरेंची भूमिका जी आहे ती भूमिका ही प्रत्येक माणसाची, वैदर्भीय माणसाची भूमिका आहे. विदर्भात राहणाऱ्या आणि वर्षानुवर्ष हाल अपेष्टा विकासाच्या संदर्भात मोठा अनुशेष सहन करणाऱ्या प्रत्येक माणसाची ती भूमिका आहे. कोणीतरी बोललं पाहिजे. प्रत्येकाच्या मनात असणारी गोष्ट प्रत्येकजण बोलत नाही, पण प्रकाश पोहरेंनी ती बोलून दाखवली. या पद्धतीची तयारी त्यांनी दाखवली आणि त्यांची भूमिका आहे ती भूमिका प्रत्येकाला पटावी अशाच पद्धतीची भूमिका आहे. दुसरा एक प्रश्न या निमित्ताने काही लोक उपस्थित करतात की प्रकाश पोहरेंना जर हे सगळं अधिवेशन कसं चुकीचं आहे, विदर्भातले सगळे आमदार कसे नालायक आहेत, म्हणजे त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे अकोला जिल्ह्यातलेही सगळे आमदार आले ते कसे नालायक आहेत, अशी जर प्रकाश पोहरेंची भूमिका असेल तर देशोन्नती वर्तमानपत्रातून सतत अधिवेशन काळामध्ये पहिल्या पानावर त्यांनी विशेष अग्रलेख, विशेष संपादकीय लिहून ती भूमिका मांडायला पाहिजे होती. मला वाटते त्यांच्या रविवारच्या सदरामध्ये, त्यांच्या स्वतःच्या प्रहार कॉलममध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते मांडत आहेत. आता ती त्यांनी त्यांच्या दैनिकातून वर्तमानपत्र म्हणून किती लावून धरावी हा त्यांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. पण दुसऱ्या बाजूला असेही लोक म्हणणार आहेत की पत्रकार गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाचं ते कामकाज प्रभावित करण्याचं काम जे आहे ते नियमबाह्य आहे, हा नियमाचा भंग आहे, असं करू नये. तुम्ही एक जाणते संपादक आहात, कायद्याचे अभ्यासक आहात, तो इतकी वर्ष झाले तुम्ही विदर्भाच्या प्रश्नासाठी लढतं, तुम्हाला हे सगळं माहीत असताना अशा प्रकारचा मार्ग अवलंबायला नका होता. परंतु दुसरी बाजूसुद्धा लोकांची समजून घेतली पाहिजे. विदर्भातल्या लोकांचं सातत्याने त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघण्याचं काम हे महाराष्ट्राचं सरकार करते आहे. विदर्भातल्या एकही मोठ्या प्रकल्पाचा त्याला निधी मिळत नाही, ते काम पुढे जात नाही. विदर्भातल्या रस्त्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत. 5-5, 10-10 वर्ष रस्ते रखडत असतात, ते काही होत नाही. अजूनही विदर्भामध्ये दररोज 10-12 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 11 जिल्ह्यांमधून कुठेतरी होतात. मेळघाटात कुपोषणानं होणारे मृत्यू, बालमृत्यू हे अजून थांबलेले नाहीत. त्याच्यामुळे या सगळ्या समस्या वासून उभ्या असताना, या समस्यांचा प्रचंड मोठा एक डोंगर या निमित्ताने झाला असताना केवळ इथे येणं, हुरडा पार्ट्या, सावजी मटण पार्ट्या करून निघून जाणं हे प्रत्येक माणसाला झोमणारं असं आहे आणि ते कुणीतरी बोलून दाखवलं. कारण की सरकारच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात जाण्याचं धारिष्ट कुणी करत नाही. येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभाच्या निवडणुका आहेत. पत्रकार तर कुणी करतच नाही, कारण की सगळे पत्रकार मालकांच्या भूमिकेशी बांधलेले आहेत. आणि जेव्हा प्रकाश पोहरेंसारखा मालकच या पद्धतीची भूमिका घेतो तर ती भूमिका आपण स्वागतार्ह म्हटली पाहिजे. प्रकाश पोहरेंच्या सगळ्या या दृष्टीने जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला निश्चितच आपल्या सगळ्यांनी साथ दिली पाहिजे.
काही काही गोष्टी आपल्या मनात असतात, परंतु आपण नाही व्यक्त करू शकत. मग एखादा माणूस परिणामाची पर्वा न करता या पद्धतीचं पाऊल जर उचलत असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि शेवटी याच्या मागचा हेतू जो होता, तर कायदा भारताचा असं सांगतो की कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचं इंटेन्शन काय आहे. लोकसभेत ज्या ते 2 तरुण त्यांनी गॅलरीतून उड्या मारल्या, तर ते काही लोकसभेचं किंवा तिथल्या खासदारांचं नुकसान करण्याच्या हेतूनं नव्हते. ते व्यवस्थेने ग्रासलेले होते, व्यवस्थेने त्रस्त झालेले होते. कुठेच आपलं काम होत नाही म्हणून इथे काहीतरी करून लक्ष वेधून घ्यावं, या पद्धतीचा कदाचित त्यांचा प्रयत्न असावा. त्यांच्याही UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याचाही विरोध मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. आणि प्रकाश पोरेंनी काल परवा जी कृती केली त्या कृतीचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर समर्थन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचे आवाज जोपर्यंत विदर्भाच्या बाजूने उठत राहणार नाहीत तोपर्यंत विदर्भाच्या माणसांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची जागृती तयार झाली आहे आणि आता ते काहीही सहन करणार नाहीत. ते इतक्या पातळीवर आलेले आहेत. हा मेसेज यातून जायला हवा. मित्रहो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.